नमस्कार, मी साधना राजवाडकर. नवराष्ट्रमध्ये सगळ्यांचं स्वागत. दिवाळी सुरू झाली आहे आणि दिवाळीसाठी खास वैचारिक फराळ लुटण्यासाठी आज आपल्यासोबत आले आहेत संदीप मुळीक सर. संदीप सर, तुमचं नवराष्ट्रमध्ये स्वागत. तर सर गड किल्ल्यांचे अभ्यासक आहेत आणि शिक्षकही आहेत, तर त्यांच्याकडनं आपण आज ज्ञानाचा खजिना मिळवणार आहोत. तर सर, सगळ्यात आधी मी हा प्रश्न विचारेन की गड किल्ल्यांचा अभ्यास करावा ही संकल्पना मनात तुमच्या केव्हा आली, म्हणजे त्याच्यासाठीची पार्श्वभूमी काय होती? खरं सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जो जन्माला आला आहे त्याला वेगळं गड किल्ल्यांचं बाळकडू पाजावं लागत नाही. प्रत्येकाच्या आतमध्ये कुठेतरी गड किल्ले सुप्त अवस्थेमध्ये लपलेले असतात. कॉलेजमध्ये असतानाच मी गड किल्ले बघायला सुरुवात केली आणि त्यानंतर शिक्षण क्षेत्रात आल्यावर असं वाटायला लागलं की कुठेतरी आपण जे काही गड किल्ले बघतोय, आपण जे काही वाचतोय त्यातलं थोडंसं का होईना आपण दुसऱ्याला सांगितलं पाहिजे, दाखवलं पाहिजे. त्यातून 1998 साली मी माझ्या क्लासेसच्या मुलांना घेऊन आम्ही शैक्षणिक सहल म्हणून रायगडला गेलो होतो आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. त्यांना दाखवणं, त्यांना ते समजावून सांगणं, त्याच्यात लपलेला इतिहास, त्याच्यातला भूगोल हा व्यवस्थितरित्या उलगडून दाखवणं, हे करताना एक आत्मिक समाधान मिळत होतं. आणि दुसरी गोष्ट, मुलं तयार होत होती. आपला इतिहास जवळून बघणं, महाराजांचे किल्ले बघायचे आहेत तर त्या पद्धतीने ते बघितले पाहिजेत, तेवढी जाणीव ठेवून बघितले पाहिजेत, हे कुठेतरी त्यांना समजावणं हे 1998 सालापासून आज तागायत अविरत चालू आहे. गड किल्ले म्हटलं की प्रत्येकाला वाटतं की आपण महाराजांच्या बाबतीमध्ये काही ना काहीतरी बघावं, काहीतरी आपण तिथे जावं. सुरुवातीच्या काळात ज्या वेळेला मी मुलांना घेऊन जायला लागलो त्यावेळेला फारसं असं काही फार गोष्टी होत्या किंवा तेवढ्या फॅसिलिटी होत्या असं म्हणता येणार नाही. नॉर्मली हौशी मंडळी खास करून किंवा जे इतिहास अभ्यासक आहेत, दुर्गप्रेमी आहेत, तेवढीच लोक गड किल्ल्यांवर जात होती. एक गोष्ट फार चांगली आहे जी मला आवर्जून सांगायला आवडते, ती म्हणजे शाळांमधून पूर्वी जी माझ्याबरोबरची मंडळी असेल त्यांना लक्षात असेल की गड किल्ल्यांवर आवर्जून शैक्षणिक सहल घेऊन जायचे आणि त्याच्यामुळे मुलांना किल्ले बघायला फार आवडायचं. पुस्तकात वाचणं वेगळं आणि स्वतः प्रत्यक्ष बघणं वेगळं, त्यामुळे किल्ले बघणं हे चालू झालं होतं. मग किल्ले बघताना त्या जोडीने जर व्यवस्थितरित्या कोणीतरी इतिहास समजावून सांगितला तर काय मजा येईल, हा विषय धरून किल्ले मुलांना दाखवायला सुरुवात केली. योगायोगाने आजकाल असं बघायला मिळतं आहे की गेल्या 8-10 वर्षात खास करून सोशल मीडियातून असेल आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असेल की गड किल्ल्यांना एक वेगळं वलय आलं आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग आणि हा सगळा जी काही मंडळी आत्ताची आहे ती आवर्जून गड किल्ल्यांवर जात आहेत. त्याचा खरंच एक आनंद आहे. तर अशी सुरुवात झाली आणि आज तागायत ते सगळं चालूच आहे. मग याच्यासाठी कुठल्या संस्थेशी तुम्ही निगडीत आहात? कुठले लोक तुम्हाला या प्रकल्पासाठी मदत करतायत असं काही आहे का? नक्की. म्हणजे प्रवास तसं माझ्याबद्दल पर्सनली म्हणायला गेलं तर मला स्वतःला सोलो ट्रेक फार आवडतात. गड किल्ले मी माझ्या पद्धतीने माझ्या समाधानासाठी मी बघतो. त्याच्यामुळे सुरुवातीचा जो काळ होता 1993 साली मी पहिला किल्ला ठाण्यामध्येच माहुली किल्ला आहे तो बघण्यासाठी मी गेलो होतो आणि तिथपासून ते आता 2023 म्हणजे 28-29 वर्ष मी किल्ले बघतोय. ते किल्ले बघताना जास्त करून सुरुवातीला तर काही कुठलीही साधनं नव्हती, कुठल्याही पद्धतीचे गुगल मॅप नव्हते किंवा काही, सर्वसामान्यपणे शोधत जायचं. तिथे किल्ला आहे, काहीतरी डोंगराचा एखादा सुळका दिसतोय, त्याच्यावरती तटबंदी, बुरुज याचं छानपैकी शेलं पागवटं दिसतंय आणि मग ते बघायचं. असा तो त्यावेळेचा एक ट्रेंड होता म्हणूया आपण. पण नंतर मग इतिहास समजतोय किंवा किल्ले बघायचे आहेत म्हटल्यानंतर काहीतरी वाचलं पाहिजे. त्यामुळे माझ्या पहिलं वाचनामध्ये जी आलेली पुस्तकं होती ती अर्थातच गोनीदांची पुस्तकं होती. त्याचबरोबर प्राध्यापक प्र.के. घाणेकर सर खूप सुंदर, मला नेहमी असं वाटतं की गड किल्ले बघण्यासाठी ज्यांनी मला प्रोत्साहित केलं ती मंडळी म्हणजे गोणी दांडेकर असतील किंवा प्र.के. घाणेकर सर असतील, आप्पा परब असतील, असे अनेक मंडळी आहेत की त्या मंडळींनी गड किल्ल्यांवर खूप छान लिहिलं आणि ते लिहिलेलं इतकं चांगलं होतं की आपल्याला ते जाऊन स्वतः प्रत्यक्ष अनुभवावं म्हणून गड किल्ल्यावर जायची सुरुवात झाली. त्याच्यानंतर मी पर्सनली एकटा जाणं वेगळं, मग मित्रमंडळींना घेऊन जाणं वेगळं आणि नंतर एक जबाबदारी म्हणून एक शिक्षकाच्या नजरेतून मुलांना किल्ला दाखवणं वेगळं.
त्यामुळे टप्प्याटप्प्याने एक वेगवेगळे पद्धती आल्या, बदल झाले. सोलो ट्रेक मग सुरुवातीला करत होतो, आत्ताही करतो, नाही असं नाही. पण त्याच्याबरोबर मुलांना घेऊन जाताना त्याच्या एक व्यवस्थित कशा पद्धतीने मॅनेजमेंट करता येईल, त्याचा अभ्यास मुलांसमोर कसा मांडता येईल याची काळजी घेतो. आणि मग त्यावेळेला काही संस्था आहेत, जसं आता माझी स्वतःची NGO आहे वारसा संस्कृतीचा फाउंडेशन म्हणून, त्या माध्यमातून आम्ही गडकिल्ले मुलांना दाखवतोच. त्याचबरोबर अनेक मित्रमंडळी आहेत गडकिल्ल्यांनी, म्हणजे मला भरभरून दिलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मित्र आहेत आणि अनेक संस्था आहेत, खास करून रायगड परिवार असेल, दुर्गवीर असेल, गडवाट आहे, सह्याद्री प्रतिष्ठान आहेत. अशा अनेक संस्था आहेत की ज्या संस्थांबरोबर जायला नेहमी आवडतं. ती मुलं ज्यावेळेला एखादं काही चांगला उपक्रम राबवतात तो आवडतो, त्यांच्याबरोबर एखादी गोष्ट शेअर करायला नक्की आवडते. तर त्यामुळे आता एक असं म्हणू शकतो आपण की पूर्वी एकांडा सिलेदार असायचा की जो स्वतःच जायचा, काहीतरी आपल्याकडे गाडी आहे असेल, STने जायचं, शनिवार रविवारची एखादी सुट्टी गाठायची आणि आपली 11 नंबरची गाडी पकडून छानपैकी गड किल्ल्यांवरती रात्र काढायची. पण आता थोडंसं त्याला प्रोफेशनल अप्रोच आला आहे, लोकांना आवडतं आहे किल्ल्यांवर जाणं. आता लोक आवर्जून एक जागृती आलेली आहे आणि मला असं वाटतं की खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तरी मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे. याचं कारण पण सांगतो मी, की मी नेहमी सांगतो की गड किल्ले या विषयाबद्दल जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्रासारखा जगात दुसरा श्रीमंत देश आपल्याला सापडणार नाही. एवढे गड किल्ले आहेत. म्हणजे त्याच्यात गिरिदुर्ग आहेत, वनदुर्ग आहेत, जलदुर्ग आहेत, किनारी प्रदेशामधले किल्ले आहेत, भुईकोट किल्ले आहेत आपल्याकडे, गुहांमध्ये असणारे किल्ले, असे वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले आहेत. आणि आज जवळजवळ महाराष्ट्रात जर तुम्ही बघितलं तर 350-400 किल्ले आहेत. त्यामुळे सगळे महाराष्ट्रातले सगळ्या प्रकारचे, मग एवढे किल्ले आपल्याकडे असताना आणि एवढा संपन्न वारसा असताना आपण नतद्रष्ट का व्हायचं? आपण ते बघणं, मला वाटतं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्यातून एक कुठे ना कुठेतरी आपल्याला इन्स्पिरेशन मिळते, नवीन काही शिकायला मिळतं. मला वाटतं ते आवर्जून प्रत्येकाने एक्सप्लोअर केलं पाहिजे. महाराष्ट्रात किल्ले आहेत पण त्याचं संवर्धन तितकं होत नाही जितकं गोव्यातल्या किल्ल्यांचं होतं. तर त्याच्यासाठी काय करायला हवं किंवा सरकारने कुठली पावलं उचलायला हवीत? महाराष्ट्रात किल्ले आहेत आणि मला वाटते की प्रत्येक मराठी माणसाचा तो एक अभिमानाचा विषय आहे. पण त्याच्याबरोबर सांगेन की संवर्धन, पूर्वीच्या काळात जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातले किल्ले बऱ्यापैकी पडझड झालेले किल्ले आपल्याला दिसतात. त्याची अनेक कारणं आहेत, मी फार इतिहासात जात नाही. पण एक साधं सोपं सांगेन तुम्हाला मी की महाराष्ट्रातल्या किल्ल्यांना एक जाज्वल्य इतिहास आहे. आणि तीच गोष्ट आपण ज्या वेळेला संपूर्ण भारतात बघतो, म्हणजे मी फक्त गोवा किंवा राजस्थानचं नाही म्हणणार, मी महाराष्ट्रातल्या किल्ल्याच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेरचे बरेच किल्ले पाहिले. जर तुम्ही लेहला गेला तर लेहमध्ये जोरावर फोर्ट म्हणून आहे, तिथून सुरुवात होते. लेह पॅलेस आहे. तिथून जर आपण बघत आलो हिमाचलमध्ये आहेत, राजस्थानमध्ये तर भरपूर किल्ले आहेत. मेहरानगडचा किल्ला सर्वांचा लाडका प्रसिद्ध किल्ला आहे, आमेरचा किल्ला आहे, असे अनेक किल्ले आहेत. कुंभलगड असेल किंवा चित्तोडगड असेल. तिथून आपण केरळपर्यंत आपण जरी गेलो, केरळपर्यंत जे वेगवेगळे किल्ले आहेत त्या किल्ल्यांमध्ये महाराष्ट्राच्या किल्ल्यांना एक वेगळं वलय आहे. दुसरी गोष्ट अशी मला वाटते की सुरुवातीच्या काळामध्ये त्या किल्ल्यांना पडझड झाल्यानंतर थोडंसं दुर्लक्ष होतं. मधला जो काही इंग्रजांचा काळ होता आणि त्याच्यानंतरचा काही सुरुवातीचा स्वातंत्र्यानंतरचा काळ, तिथे थोडंसं आपलं दुर्लक्ष असू शकेल, मी नाही म्हणत नाही. परंतु आता जर आपण पाहिलं गेल्या 15-20 वर्षामध्ये मला बघायला मिळतं की नक्कीच आपल्याला गड किल्ल्यांच्या बाबतीत खूप जागरूकता आलेली दिसते, सतर्कपणा आला आहे. राज्य पातळीवरती पर्यटनाला जे काही एक विशेष महत्त्व आहे, त्या विशेष महत्त्वामध्ये फोर्ट टुरिझम हा नवीन कॉन्सेप्ट आहे आणि तो लोकांपर्यंत पोचतोय, ह्याची जाणीव सरकारला आहे. त्याच्यामुळे सरकार असेल, आर्किओलॉजी डिपार्टमेंट असेल, ही सगळी मंडळी आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. पण जसं मी मगाशी तुम्हाला म्हणालो की आपल्याकडे 350-400, आणि जर तुम्ही गड्या, छोटे छोटे वाडे, सरदारांचे वाडे, हे जर सगळं तुम्ही बघितलं तर 500च्या वर आकडा जातो. एवढं सगळ्यांना पुन्हा व्यवस्थित करणं, त्यांची देखभाल करणं, त्यांचं पुनर्जीवन करणं, पुनर्बांधणी करणं, मला वाटतं हे फार मोठं काम आहे. त्यामुळे आता असं होतं आहे की सरकारी पातळीवर सरकार आपापल्या लेवलवर काम करतच आहे. अनेक ठिकाणी, म्हणजे मी उदाहरण म्हणून सांगेन की राजगडवरती काम झालं आहे. पूर्णगड
जे आता पुरातत्व खात्याने केलेलं अतिशय देखणं आणि सुंदर काम, मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो. एक म्हणजे रेडीचा किल्ला आहे, जो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकदम शेवटला अगदी आपल्या महाराष्ट्राच्या बाँड्रीवर टोकाला आहे असं तुम्ही म्हणू शकता. तर त्या रेडीच्या किल्ल्याचं पुनर्बांधणी अगदी आर्किओलॉजी डिपार्टमेंटने अगदी त्या काळात असते तसा अभ्यास करून, त्या वस्तूंचा वापर करून, म्हणजे चुना असेल, त्याचबरोबर म्हणजे सिमेंटचा वापर न करता त्यात तिथल्या चिरे असतील, जे लॅटेराईटची दगड असतात, जांबा दगड आहे, त्याचा वापर करून अतिशय सुंदर असं त्याचं पुनर्बांधणी केलेली आहे, दुर्ग संवर्धन केलं आहे. सेम दुसरं उदाहरण कोकणातलंच मी देईन तुम्हाला, ते म्हणजे पूर्णगडचं आहे. तिथे सुद्धा अगदी तसंच झालेलं आहे. आर्किओलॉजी डिपार्टमेंटने अतिशय उत्कृष्ट काम करून तो किल्ल्याचं पुनर्जीवन केलेलं मला बघायला मिळतं. त्यामुळे सरकारी पातळीवरती कामं चालू आहेत. मी आणखी तुम्हाला त्याच्यात आणखी सांगेन की आपल्याकडे ज्या काही मी मगाशी म्हणालो, बा रायगड आहे, दुर्गवीर आहे, गडवाट आहे, सह्याद्री प्रतिष्ठान आहेत आणि आणखी बरेच छोट्या मोठ्या जे काही संस्था आहेत त्या आपापल्या परीने दुर्ग संवर्धनाचं काम अगदी मनापासून करत आहेत. म्हणजे याच्यासाठी खरंच या मुलांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, पण ते खूप सुंदर काम करत आहेत. संवर्धनाचं काम आहे, अभ्यास करून काम केलं जातं आहे. त्याच्या पाठीमागे अनेक दिग्गज लोक आहेत, जे गड किल्ल्याचा अभ्यास करणारी लोकं आहेत, त्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि त्याच्यातून आज गड किल्ल्यांचं संवर्धन टप्प्याटप्प्याने का होताना दिसतं आहे. राहिला मुद्दा तुम्ही जसं म्हणाला की राजस्थानमध्ये असेल, गोव्यामध्ये असेल, अनेक किल्ल्यांचं आता संवर्धन होतं आहे राजकीय पातळीवर. तर तिथेही ते नेमकं तसंच आहे. सुरुवातीच्या काळात हे किल्ले भग्नावस्थेत होते. गोव्यामधलं उदाहरण मी देतो तुम्हाला. गोव्यामध्ये सुरुवातीला अनेक किल्ले असे होते की त्याच्याकडे फार दुर्लक्ष. गोव्यामध्ये जो कोण पर्यटक जायचा, भारतातून किंवा बाहेर जगातून येणारे जे पर्यटक आहेत, ती सगळी मंडळी खास करून गोव्यामध्ये गेल्यावरती एन्जॉय करणे, बीचेसवर जाणे, यासारख्या गोष्टी होत्या. फोर्ट गोव्यामध्ये किल्ले आहेत का, म्हणजे मला माझ्या मित्रांनी विचारलेले बरेचसे प्रश्न आहेत की गोव्यात किल्ले आहेत, तर म्हटलं हो, गोव्यात किल्ले आहेत आणि बरेच किल्ले आहेत आणि खूप चांगले देखणे किल्ले आहेत. पोर्तुगीजकालीन किल्ले आहेत. एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेले किल्ले आहेत आणि मराठ्यांनी बांधलेले किल्ले आहेत, सावंतवाडीकर भोसल्यांनी बांधलेले किल्ले आहेत. तर ह्या मंडळींनी बांधलेले किल्ले हे बघणं मला वाटतं हा एक वेगळा अनुभव आहे आणि तो अनुभव घ्यायचा असेल तर मला वाटतं ते आपण गेलं पाहिजे. तर पण त्यावेळेला सुरुवातीच्या काळात किल्ले एवढे व्यवस्थित होते का, तर नाही. बरेच किल्ले, हळणचा किल्ला आहे, तेरेखोलचा किल्ला हा आता त्याचं 5 स्टारमध्ये रूपांतर झालं आहे किंवा हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतर झालं आहे म्हणूया आपण. पण उरलेले जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांकडे बरंचसं दुर्लक्ष सुरुवातीला होतंच. एकमेव किल्ला होता जो आग्वाद म्हणून आहे, फोर्ट आग्वाद. तो किल्ला पहिल्यापासून पर्यटकांच्या अगदी तुम्ही म्हणू शकता की 1 नंबरवरती होता. एकदम हॉट टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणजे फोर्ट आग्वाद. फोर्ट आग्वादाचा जर आपण हा पार्ट सोडला तर उरलेल्या किल्ल्यांकडे गोव्यामध्ये सुद्धा कोणी जात नव्हतं. पण नंतर काही संस्था आणि आर्किओलॉजी डिपार्टमेंट यांनी मिळून गोव्यामध्ये एक उपक्रम राबवला होता. तो म्हणजे गोव्यामध्ये रेईश मागुश हा किल्ला आहे, जो मांडवी नदीच्या अगदी मुखावर आहे. त्या किल्ल्याची खूप पडझड झाली होती आणि ही पडझड रोखण्यासाठी त्यांनी काही संस्था, त्यामध्ये एक मला आवर्जून सांगावं लागेल की लंडन बेस NGO आहे, त्यांनी याच्यामध्ये फंडिंग केली. त्याचबरोबर अनेक अभ्यासक होते, त्यांनी याचं सगळ्यांचा अभ्यास करून एक खूप चांगल्या पद्धतीने कसं आपल्याला गोव्यातला किल्ला हा रिएस्टॅब्लिश करता येईल ह्याच्यावर अभ्यास करून त्यांनी एक मॉडेल बनवलं आणि 2010 पासून त्या किल्ल्यावरती पुनर्बांधणी होऊन, दुर्ग संवर्धन होऊन तिथे आज रेईश मागुश एक अतिशय उत्कृष्ट असं एक मी उदाहरण म्हणून सांगेन की दुर्ग संवर्धन करावं, कसं करावं. तर दुर्ग संवर्धन करणं मला वाटते रेईश मागुश म्हणून आपण शिकू शकतो. त्या ठिकाणी तो किल्ला त्यांनी व्यवस्थित पुन्हा त्याची डागडुजी केली. नंबर 2, किल्ल्यावर आल्यावर सर्वसामान्य पर्यटकांना माहीत नसतं, त्यामुळे किल्ल्यावर सर्वसामान्य सुविधासुद्धा असल्या पाहिजेत आणि माहितीही असली पाहिजे. तिथे छानपैकी लाईटिंग आहे. जे काही आपले वृद्ध किंवा जे आबाल मंडळी असतात त्यांना व्यवस्थित किल्ला चढावा म्हणून बाजूने रेलिंग केलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रॉपर बोर्ड लावलेले आहेत. तिथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय चांगली अशी म्युझियम्स बनवलेली आहेत, संग्रहालय आहेत, कायमस्वरूपी आहेत. म्हणजे तुम्ही कधीही गेला तरी तुम्हाला बघता येतील. रेईश मागुशवरती गोव्याचे जागतिक दर्जाचे व्यंगचित्रकार आहेत मारिओ मिरांडा सर, त्यांचं अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी कायमस्वरूपी असं एक प्रदर्शन भरलेलं असतं.
गोव्याचा मुक्तीसंग्राम म्हणजे गोव्याचा इतिहास, पोर्तुगीजांचं आगमन आणि गोव्याचा मुक्तीसंग्राम हा जो काही गोव्याचा एक आपण त्याला म्हणूया की जो एक दृष्टीपटल आहे तो सगळाच्या सगळा तिथे मांडण्याचा प्रयत्न केला आणि अतिशय सुंदर. म्हणजे तिथे आल्यानंतर आपल्याला कळतं गोव्यातले किल्ले, पोर्तुगीजांचं राज्य ह्याच्याबद्दल माहिती मिळते, मुक्तीसंग्रामाबद्दल माहिती मिळते आणि हे किल्ल्यात असताना किल्ल्याचं महत्त्व कळतं. म्हणजे हाच किल्ला एकेकाळी जेल होता, तुरुंग होता, ह्याच्यावर आपला विश्वास बसत नाही. आणि मला वाटतं की हेच एक पुनर्बांधणी करताना आणि पर्यटकांच्या दृष्टिकोनातून विचार करताना मला वाटतं एक फार महत्त्वाचा भाग ठरेल. आपल्याला याच्यातून शिकता येईल. पण मला नक्की सांगता येईल की गोवा जसं एक हे उदाहरण आहे तसंच महाराष्ट्रात सुद्धा आता अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याकडे दुर्ग बांधणीवर काम, त्याच्या संवर्धनावर काम चालू आहे. संवर्धनाबद्दल आपण बोलतोय, तरुणाईचा अप्रोच कसा आहे? आता तुम्ही शिक्षक म्हणून काम करताय, अनेक तरुण मुलांच्या संपर्कात तुम्ही येत असाल, तर त्यांचा अप्रोच गड किल्ल्यांकडे बघण्याचा कसा आहे? खरं सांगायला गेलं तर आता गड किल्ले हा ट्रेंड झाल्यासारखा मला कधी कधी वाटतो. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. याचं कारण असं आहे की प्रचंड प्रमाणात जो आपल्या समाजावर इन्फ्लुएन्स होतो आहे तो म्हणजे सोशल मीडियाचा. आणि ह्या माध्यमांमधून आज आमचे सगळे तरुण मंडळी फार ॲक्टिव्ह असतात. तर गड किल्ल्यांवर जाणं हा ट्रेंड सुरू झाला आहे. सॅटर्डे संडे शनिवार रविवार म्हटलं की गड किल्ल्यांवर जायचं. इवन कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये सुद्धा हे बघायला मिळतं. तरुण कॉलेजमधली मुलं आहेत, आमच्यासारखे दुर्गप्रेमी आहेत, ही सगळी लोक गड किल्ल्यांवर जातात. प्रत्येकाचं त्याच्या पाठीमागचं कारण वेगळं असतं. पण आपण सर्वसामान्य बघितलं तर लक्षात येतं की आजकाल गड किल्ल्यांवर जाण्याचं प्रमाण भयंकर वाढलं आहे. त्यामुळे शनिवार रविवार आपल्याला अगदी जत्रा झाल्यासारखी दिसते. त्यातही असंच म्हणू शकेन मी की पावसाळ्यात आपल्याला त्याचं प्रमाण आणखी वाढलेलं दिसतं. पण ते रिझन आहे सोशल मीडिया, हे मला आवर्जून सांगायचं आहे. त्यामुळे तिथे सेल्फी काढणं, त्याच्यानंतर फोटो सेशन करणं किंवा म्हणू शकतो रील्स काढणं, हा प्रकार भयंकर वाढला आहे. पण मग याचे जसं नाण्याला दोन बाजू असतात तशा याच्या दोन बाजू मी बघतो. चांगली बाजू पण आहे ज्याच्यातून काही चांगले किल्ले लोकांच्या समोर येतात. आज आम्ही बरेच जण ज्या किल्ल्यांवर जाऊ शकत नाही त्या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून ते किल्ले आपल्याला एक्सप्लोअर करता येतात, ते किल्ले आपल्याला अनुभवता येतात. त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे. पण वाईट गोष्ट अशी आहे की मग तिथे जाऊन फक्त मजा, फक्त एन्जॉयमेंट करणंच केवळ गड फिरणं असं आहे का? तर नाही. गड किल्ले हे खरं म्हणजे ऐतिहासिक दस्तऐवज आहेत आपल्यासाठी. आपल्या भावना वेगळ्या आहेत. महाराष्ट्रातले गड किल्ले वेगळे आणि बाकीच्या ठिकाणचे गड किल्ले वेगळे. महाराष्ट्रात ज्या ज्या वेळेला आपण गड किल्ल्यांचं नाव घेतो प्रत्येक वेळेला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणा किंवा शिवकाळातल्या सगळ्या घटनांचं आपल्यासमोर एक चित्र उभं राहतं. आणि त्याच्यामुळे त्याला जो काही जाज्वल इतिहास आहे तो इतिहास लोकांनी समजून घेतला पाहिजे. कुठलेही वाईट कृत्य किंवा गैरवर्तन न करणे, त्याचं पावित्र्य राखणं, दुर्गांचं पावित्र्य राखणं, मला वाटतं ही आज काळाची गरज आहे. हे मी म्हणजे या तुमच्या माध्यमातून हे मी खरोखर आवाहन करेन की गड किल्ल्यांवर जाताना केवळ मजा मस्तीसाठी तुम्ही गड किल्ल्यांवर जाऊ नका. गड किल्ले अनुभवा. गड किल्ले हा आपला वारसा आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही गड किल्ले बघा आणि मला नक्की खात्री आहे की त्यातून तुम्हाला एक अतिशय निर्मळ आनंद तुम्हाला मिळेल. गड किल्ले म्हणजे नेमकं फक्त काय डोंगर चढायचं आहे किंवा बीचवर जायचं आहे, समुद्रकिनारी जायचं आहे असं नाही आहे. गड किल्ले बघताना एक एक गोष्टीचा त्याच्या पाठीमागे अभ्यास असतो. पाहणं असं दुर्ग स्थापत्याचा एक वेगळा आविष्कार बघायला मिळतो. त्या काळात लढाया कशा झाल्या असतील, त्या काळातली लोक लढले कसे असतील हे पाहता येतं. आपण ज्या वेळेला राजगडवर जातो, रायगडवर जातो त्यावेळेला एक भावना मनात असते की महाराज या ठिकाणी अनेक वर्ष होते. त्यांच्या स्मृती, त्यांच्या आठवणी त्या ठिकाणी असतात. त्यामुळे एक आपल्या प्रत्येकासाठी एक वेगळ्या दृष्टिकोनातून आपण गड किल्ले पाहिले पाहिजे, त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे आणि जगाच्या नकाशावर गड किल्ले एकदम चांगल्या पद्धतीने आणले पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही आत्ताच म्हणालात की जगाच्या नकाशावर हे गड किल्ले आणले पाहिजे. अगदीच. सध्या असं होतंय की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जास्त पुढे येतोय. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे सिनेमा. अगदी अगदी खरं, मान्य आहे, 100%. मात्र या सिनेमांमध्ये तेच विषय पुन्हा येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार,
गड किल्ले याविषयी कुठेच फोकस केला जात नाहीये, तर त्याविषयी काय सांगाल की चित्रपट निर्मात्यांना तुम्ही सल्ला द्या की काय कुठल्या गोष्टींवर अजून शिवाजी महाराजांचे चित्रपट काढले पाहिजे? खरं सांगायला गेलं तर महाराजांचं चरित्रच इतकं मोठं आहे की प्रत्येक घटनेवरती एक पिक्चर बनू शकेल. आणि हे मी फार जबाबदारीने बोलतोय. इतकं पोटेन्शियल त्या प्रत्येक घटनेमध्ये आहे, इतकं नाविन्य त्यामध्ये आहे की आपण त्या प्रत्येक गोष्टीवरती चित्रपट बनवू शकतो. तुम्ही अमेरिकेमध्ये पाहिलं किंवा युरोपियन चित्रपटांमध्ये पाहिलं तर एका गोष्टीवर भरपूर प्रकारे चित्रपट तयार झालेले आपल्याला दिसतात. खास करून वर्ल्ड वॉर म्हणजे दुसरं महायुद्ध असेल, पहिलं महायुद्ध असेल. तसं महाराजांच्या जीवनपटावरती वेगवेगळे जरी चित्रपट आले तरी काही हरकत नाही. फक्त जसं तुम्ही म्हणाला तो मुद्दा अगदी मान्य आहे की तोचपणा येऊ नये, काहीतरी नाविन्य असावं, काहीतरी नवीन असावं. चित्रपट बनवताना जी काही लिबर्टी वगैरे घेतात तिथपर्यंत ठीक आहे, पण चित्रपटात आणि इतिहासात फरक असतो. इतिहास तुम्ही बदलू शकत नाही. चित्रपटामध्ये तुम्ही थोडंसं तुमच्या पद्धतीने त्याच्यामध्ये प्रेक्षकांना आनंद वाटावा या दृष्टिकोनातून काही चेंजेस करता. परंतु मी आवर्जून सांगेन की चित्रपटामुळे सर्वसामान्य जी व्यक्ती आहेत, सर्वसामान्य त्यांना इतिहासात गोडी निर्माण व्हायला लागलेली आहे. आता जबाबदारी आणखी जास्त वाढली. सुरुवातीच्या काळामध्ये मला अजून आठवतंय, माझ्या लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो चित्रपट आहे बालजी पेंढारकरांनी जो बनवलेला आहे, तो ज्या वेळेला टी व्हीवरती दूरदर्शनवर लागायचा आम्ही सगळेजण छानपैकी बसून तो आम्ही अनुभवायचो. पण ते दाखवताना कुठेही बटबटीतपणा नव्हता, कुठेही कमर्शियलायझेशन दिसत नव्हतं. असं वाटायचं की खरोखर सूर्यकांत, चंद्रकांत ही महान मंडळी आहेत. नट म्हणून तर ग्रेट आहेतच ते, पण असं कधी वाटलंच नाही की ते नट आहेत म्हणून. इथपर्यंत आमच्या मनामध्ये त्यांची छबी निर्माण झाली होती. आणि तेच कारण आहे, कारण त्याच्या पाठीमागे त्यांची भावना होती. त्यांनी इतिहास मांडताना तेवढ्या ताकदीने तो इतिहास मांडायचा प्रयत्न केला. मनोभावे जणू काही एखादं मानसपूजा करतोय आपण, त्या पद्धतीने त्यांनी तो इतिहास मांडला होता. आताही तितक्याच चांगल्या पद्धतीने आजकाल सिनेमे येत आहेत, सिरियल्स येत आहेत. खूप सिरियल्स आजकाल तुम्ही बघताय. स्वराज्य रक्षक, ऐतिहासिक विषयांवरती आहेत. स्वराज्य रक्षक संभाजी असेल, ताराऊ मासाहेबांवरती असेल, अनेक आहेत. त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे. परंतु हे करताना त्याच विषयांना हात घालणं मला वाटते थोडंसं चुकीचं ठरेल. आणि तुम्ही म्हणाला त्याच्यातला एक मुद्दा मी पुन्हा सांगेन. तुम्ही खूप छान विषय मांडला की आर्मराच्या बद्दल. मुळात आर्मरावरती खूप काही बोलण्यासारखं आहे. आत्ताच आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी भारतीय नौसेनेचा जो ध्वज होता त्या ध्वजामध्ये बदल केला. आणि तो बदल करताना त्याच्या पाठीमागची त्यांनी भावनाही मांडली. ती भावना अशी होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला आरमान निर्माण केलं, एक नवनिर्मितीचा ध्यास घेतला, स्वराज्य रक्षणाची बाजू मांडली, त्याच गोष्टीतून प्रेरित होऊन आम्ही आत्ता जो नवीन नौसेनेचा जो ध्वज निर्माण होतोय भारतीय नौसेनेचा, तो आम्ही त्याच प्रेरणेतून घेतलेला आहे, डेडिकेट केला आहे त्यांनी महाराजांना. आणि मला वाटते की ही फार मोठी घटना आहे, फार मोठी गोष्ट आहे. कारण मराठा आरमार हे केवळ फक्त मराठा आरमारापुरतं नाही. आता नवीन काही पिक्चर्स येत आहेत, त्याच्यामध्ये चोळ आरमाराबद्दलची माहिती आपल्याला बघायला मिळते. ती खूप चांगलं PS1 म्हणून आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. पण तरीसुद्धा मी असं म्हणेन की मराठा आरमारावरती आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने चित्रपट बनवता येऊ शकतील. महाराजांनी स्वतः आरमार मोहीम केल्या होत्या, ह्या फार कमी लोकांना माहिती आहेत. बसरूरची मोहीम आहे. आमचे मित्र अनिकेत यादव याच्यावरती फार चांगलं बोलतात. आणि बसरूर मोहीम ही खरोखर एखाद्या पिक्चराचा गाभा होईल इतकी चांगली ती मोहीम होती. तर महाराजांनी स्वतः तिचं नेतृत्व केलं होतं. एका राजाने एका मोहिमेचं नेतृत्व करण्याची घटना फार इतिहासामध्ये फार कमी पद्धतीने आपल्याला बघायला मिळते. 550 वर्षानंतर ह्या घटना घडलेल्या आहेत. त्याच्या अगोदर गोव्यामध्ये कदंबांचं राज्य होतं, त्यावेळेला थोडंसं आपल्याला हे पाहता येतं. अदरवाईज शिवाजी महाराज हे आपल्याला या अनुषंगाने सुद्धा फार मोठे वाटतात की आरमाराची निर्मिती केवळ करून ते थांबले नाहीत. त्यांनी त्या आरमाराला योग्य पद्धतीने निर्माण करताना जलदुर्गांची एक साखळी उभी केली. त्याचबरोबर आपल्याकडे जमिनीवर लढणाऱ्या साध्या मावळ्यांना तयार केलं समुद्रातल्या लढायांसाठी. खूप मोठी गोष्ट आहे. जलदुर्ग बांधले, आरमार उभं करताना त्यासाठी लागणाऱ्या ज्या काही जहाजं असतात, जी काही युद्धनौका आहेत,
त्या युद्धनौकांची निर्मिती करण्यासाठी आरमारी गोदींचं निर्माण केलं आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या गोष्टी लोकांपर्यंत येणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि तीच गोष्ट आहे शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्विजय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालपटलातला एक अतिशय मोलाचा जर क्षण कुठला असेल किंवा भाग कुठला असेल तर तो म्हणजे दक्षिण दिग्विजय. त्याच्यावरती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम होणं गरजेचं आहे असं मला वाटतं आहे. बाकी जे काही विषय अगोदर लोकांना आवडीचे होते, जसं अफजलखानाचा वध असेल, औरंगजेबावरती आग्र्याची मोहीम असेल, सुरतेची लूट असेल, ह्या गोष्टींवरती खूप चांगल्या पद्धतीने पिक्चर येत आहेत. किंबहुना ते अजूनही आले पाहिजेत. फक्त ते दाखवताना कुठेही इतिहासातली तडजोड करता कामा नये असं मला वाटतं. ते झालं पाहिजे. सर, तुम्ही नवराष्ट्रासाठी वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. हा जो वैचारिक फराळ आहे तो कायम आमच्यासोबत राहील असा आहे. तर धन्यवाद. थँक्यू मॅडम.